नमस्कार. आपल्या मराठी कॉर्नर ऑफिशियलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप कठीण झाले आहे, हो ना? अनेक महिला वाढत्या वजनामुळे आणि पोटाच्या घेऱ्यामुळे चिंतेत असतात. पण काळजी करू नका. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशा 15 खास घरगुती टिप्स, ज्या केवळ नैसर्गिक नाहीत तर अतिशय प्रभावी आहेत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक टिप शांतपणे समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग सुरू करूया आपल्या फिटनेसचा हा सुंदर प्रवास. नंबर 1. कोमट पाणी आणि लिंबू मध. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू आणि 1 चमचा मध टाकून प्यायचा आहे. हा वजन कमी करण्याचा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय आहे. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, तर मध पचनशक्ती सुधारते. हे मिश्रण शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते, ज्यामुळे चरबी वेगाने जळण्यास मदत होते. हे नियमित घेतल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जेची पातळी दिवसभर टिकून राहते. उन्हाळ्यात हे मिश्रण घेतल्याने शरीराला थंडावा आणि ताजेपणाही मिळतो. नंबर 2. जिरे पाण्याचे सेवन. जिरे हे केवळ मसाल्याचा पदार्थ नसून ते वजन कमी करण्यासाठी एक उत्तम औषध आहे. रात्री 1 ग्लास पाण्यात 2 चमचे जिरे भिजत घालायचे आहेत आणि सकाळी ते पाणी उकळून चहासारखे प्यायचे आहेत. जिऱ्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी साठणे कमी होते. हे पाणी नियमित प्यायल्याने पोटाचा घेरा कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे शरीरातील झूज कमी होते आणि त्वचाही नितळ होते. नंबर 3. दालचिनीचा चहा. दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि भूकही कमी करते. सकाळी किंवा संध्याकाळी चहाऐवजी दालचिनीचा काढा किंवा चहा घेतल्यास शरीरातील इन्सुलिनची पातळी स्थिर राहते. 1 छोटा दालचिनीचा तुकडा पाण्यात उकळून त्यात थोडे मध घालून तुम्ही हे घेऊ शकता. हे प्यायल्याने शरीरातील जिद्दी चरबी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. यामुळे हृदयाचे आरोग्यही सुधारते आणि चयापचय प्रक्रियाही वेगवान होते. नंबर 4. पुरेशी झोप घेणे. अनेकांना वाटते की फक्त व्यायाम आणि आहाराने वजन कमी होते, पण पुरेशी झोप न मिळणे हे वजन वाढवण्याचे मुख्य कारण आहे. रात्री किमान 7 ते 8 तासाची शांत झोप घेतल्याने शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहतात. झोप पूर्ण न झाल्यास भूक वाढवणारे हॉर्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे आपण जास्त खातो. चांगल्या झोपेमुळे शरीराची झीज भरून निघते आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू राहते. त्यामुळे रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय नक्कीच लावा. नंबर 5. जेवणाआधी पाणी पिणे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाआधी साधारण 30 मिनिटे 1 ते 2 ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमचे पोट थोडे भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही जेवताना अतिरिक्त कॅलरीज घेत नाहीत. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुलभ होते. अनेकदा आपल्याला तहान लागलेली असते, पण आपल्याला वाटते की भूक लागली आहे. अशा वेळी पाणी पिण्याने अनावश्यक खाणे टाळले जाते. ही एक अत्यंत सोपी पण वजन नियंत्रणासाठी प्रभावी सवय आहे. नंबर 6. ओव्याचे पाणी. ओवा पचनासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि गॅस किंवा अपचनाची समस्या दूर करतो. 1 चमचा ओवा 1 ग्लास पाण्यात उकळून ते पाणी कोमट असताना प्यावे.
विशेषतः रात्री जेवणानंतर हे पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन चांगले होते आणि चरबी साठत नाही. महिलांमध्ये होणाऱ्या पोटांच्या तक्रारीवर ओवा हा रामबाण उपाय आहे. नियमित ओव्याचे पाणी घेतल्याने पोटाचा घेर कमी होण्यास सुरुवात होते आणि शरीर हलके वाटते. नंबर 7. साखर आणि मैद्याचा त्याग. वजन वाढण्यामागे साखर आणि मैद्याचे पदार्थ हे सर्वात मोठे शत्रू आहेत. साखरेमुळे शरीरात इन्सुलिन वाढते आणि ऊर्जा न वापरल्यास त्याचे रूपांतर चरबीत होते. मैदा आतड्यांना चिकटून राहतो आणि पचन बिघडवतो. त्याऐवजी गुळाचा वापर करा आणि गहू किंवा बाजरीचे पीठ वापरा. गोड पदार्थ आणि जंक फूड पूर्णपणे बंद केल्यास तुम्हाला एका महिन्यातच फरक जाणवू लागेल. नैसर्गिक साखर फळांमधून मिळवण्याचाही प्रयत्न करा. नंबर 8. ग्रीन टीचा वापर. ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे चरबी जाळण्यास मदत करतात. दिवसातून 2दा साखर न घालता ग्रीन टी घेतल्याने शरीराची कार्यक्षमता वाढते. हे पेय शरीरातील मेटाबॉलिझम रेट सुधारते, ज्यामुळे बसल्या जागीही कॅलरीज जळतात. वर्कआउट किंवा व्यायामाच्या अर्धा तास आधी ग्रीन टी घेतल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि त्वचेवरही चमक येते. नंबर 9. रात्रीचे जेवण हलके आणि लवकर असावे. रात्रीचे जेवण शक्यतो सूर्यास्तापूर्वी किंवा रात्री 8 वाजेच्या आत उरकावे. रात्री आपली पचनसंस्था मंदावते, त्यामुळे जड जेवण पचण्यास कठीण जाते आणि चरबी साठते. रात्रीच्या जेवणात सूप, मुगाची खिचडी किंवा पालेभाज्यांचा समावेश करा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 15 ते 20 मिनिटे घरातल्या घरात फेरफटका मारा. यामुळे अन्न नीट पचते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 10. प्रोटीन. वजन कमी करताना स्नायू मजबूत राहण्यासाठी प्रथिनांची गरज असते. आहारात डाळी, कडधान्य, पनीर, सोयाबीन आणि अंडी यासारख्या प्रथिनांचा समावेश करा. प्रोटीन खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि शरीराला ताकद मिळते. यामुळे तुमची साखर खाण्याची इच्छा कमी होते. प्रत्येक जेवणात प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्यास शरीरातील चरबी कमी होऊन स्नायूंची वाढ होते. यामुळे शरीर सुडळ आणि आकर्षक दिसते. नंबर 11. कढीपत्त्याचे सेवन. कढीपत्ता केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर तो चरबी जाळण्यासाठीही ओळखला जातो. सकाळी रिकाम्या पोटी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते. कढीपत्त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील चरबी जमा होण्याची प्रक्रिया मंदावते. हे डिटॉक्सिफाइंग एजंट म्हणून काम करते आणि केसांच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. तुम्ही हे ताकामध्ये किंवा स्मूदीमध्ये घालून सुद्धा घेऊ शकता. नंबर 12. ॲपल सायडर व्हिनेगर. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा नैसर्गिक ॲपल सायडर व्हिनेगर टाकून ते जेवणाआधी घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि जास्त खाण्यापासून रोखते. लक्षात ठेवा की हे कधीही थेट घेऊ नये. नेहमी पाण्यात मिसळूनच घ्यावे. यामुळे पोटातील ॲसिड संतुलित राहते आणि पचन सुधारते. याचा नियमित वापर केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होते. नंबर 13. त्रिफळा चूर्ण. आयुर्वेदानुसार त्रिफळा चूर्ण हे शरीर शुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत 1 चमचा त्रिफळा चूर्ण घेतल्याने पोट साफ होते. पोट साफ राहिल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होते. हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढते आणि पचनसंस्थेला बळकटी देते. ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. नंबर 14. हळदीचे दूध. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडी हळद टाकून पिणे हा केवळ रोगप्रतिकारक शक्तीसाठी नाही तर वजनासाठीही चांगला उपाय आहे. हळदीतील कुर्कुमिन घटक चरबी पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात.
दूध पिताना त्यात साखर गाळू नका. हवे तर थोडे मध टाका. यामुळे झोप चांगली लागते आणि शरीरातील सूज कमी होते. हळदीमुळे शरीराचे नैसर्गिकरित्या शुद्धीकरण होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. नंबर 15. रोज किमान 30 मिनिटे चालणे. कोणत्याही घरगुती उपायासोबत शारीरिक हालचाल असणे अनिवार्य आहे. रोज किमान 30 मिनिटे वेगाने चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कॅलरीज जळतात. चालणे हा सर्वात सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे, जो कोठेही करता येतो. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीराला लवचिकता मिळते. जर तुम्हाला जिममध्ये जाणे शक्य नसेल तर सकाळी किंवा संध्याकाळी निसर्गाच्या सानिध्यात चालण्याची सवय लावा. सखींनो, हे 15 उपाय तुमच्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी पुरेसे आहेत. पण लक्षात ठेवा, वजन कमी करणे ही एक दिवसाची प्रक्रिया नाही. त्यासाठी सातत्य आणि संयमही तेवढाच हवा. यातील कोणतेही 3 ते 4 उपाय जरी तुम्ही नियमितपणे पाळलात तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या मराठी कॉर्नर ऑफिशियलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्ही तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.